महाराष्ट्रात आम आदमी पार्टीचं मुख्य लक्ष हे महायुती आहे, काँग्रेस नाही, असं आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलंय. भाजप अध्यक्ष नितीन गडकरींचे 5 घोटाळे आपण उघड करणार आहोत, असंही त्यांनी जाहीर केलंय. त्यांनी आयबीएन लोकमतला आज एक विशेष मुलाखत दिली. बघूया त्या मुलाखतीत अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्यात. आता जर तुम्ही गडकरींविरुद्ध म्हटलात तर मी म्हणेन ही इज अन अल्टिमेट पोस्टर बॉय ऑफ करप्शन. म्हणजे आज जर आमचा कुठलाही कॅन्डिडेट त्याच्यासमोर त्यांच्यासमोर उभे ठेवले आम्ही, तर आमचा कॅन्डिडेट नक्कीच जिंकून येईल. कारण आज आत्ताच 2 दिवसापूर्वी मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नागपुरात. त्यांच्या व्हॉलेंटियर्सना जे ते संबोधित करत होते तेव्हा ते म्हणाले की ये तो इनकी औकात क्या है, ये तो बरसात के मेंढक है. म्हणजे आणि ते बोलताना असं हसतात आणि असं ते पूर्ण तो त्यांचा कृत्रिमपणा बघून ना माझ्यासारख्या व्यक्तीला किंवा कुठल्याही साध्या घरातल्या चांगल्या माणसाला असं वाटेल या माणसाला खरोखर आता घरी बसवायला हवं. आत्ताच्या घटकेला माझ्याकडे गडकरींचे 5 स्कॅम्स आहेत आणि आम्ही ते आत्ताच 2च दिवसापूर्वी मी म्हटलं दर आठवड्याला एक आम्ही त्यांचा स्कॅम बाहेर काढू. जनतेला कळेल की हा व्यक्ती. अंजली दमानिया, जनतेला एकदा सांगून टाका की जे 5 स्कॅम तुमच्याकडे आहेत, कोणते स्कॅम आहेत. गडकरी निवडणूक लढवणार आहेत, वातावरण निवडणुकीचं सुरू झालेलं आहे. लोकांच्या समोर एकदा हे घोटाळे जाऊ द्यात, जे पूर्वीचे असतील किंबहुना आता नवे तुमच्याकडे आले असतील. ते लोकांसमोरच काढायचे आहेत आणि हे एक्सपोजेस मी तुमच्याच चॅनलवर नंतर येऊन करेन. पण त्याच्या प्रत्येक गोष्टीची एक वेळ आहे. आता माझे जसे इंटरव्ह्यू संपल्याबरोबर पहिलं काम मी करणार आहे की या प्रत्येक भ्रष्ट नेत्याला एक्सपोज करणं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक, आणि त्याच्यात टॉप ऑफ द लिस्टमध्ये गडकरी आहे.